नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मला सांगायचं आहे की माझ्या फोटोग्राफरकडनं मला माझ्या हळदी आणि लग्नाचे व्हिडिओज अजून आले नाही आहेत आणि ते याला खूप वेळ लागणार आहे. म्हणून मी लग्न आणि हळदीचे व्हिडिओ स्किप करतोय आणि पुढचे व्हिडिओ कंटिन्यू करतोय. आणि एकदा का ते फुटेज माझ्याकडे आलं की मी व्हिडिओज अपलोड करीन. आणि माझंच लग्न असल्यामुळे मी जास्त काय शूट करू शकलो नाही, म्हणून मी फोटोग्राफरच्या फुटेजवरच रिलाय करतोय. तो जेव्हा ते फुटेज मला मिळेल तेव्हा मी एडिट करून व्हिडिओ टाकीन नक्की. तर आता आपण लग्नानंतरचा पहिला व्हिडिओ कंटिन्यू करूया. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे माझ्या बहिणीचं संगीत नाही, कॉकटेल पार्टी. सो त्यासाठी आम्ही सगळे रेडी झालो आहोत आणि आता निघतोय. खूप घाई चालू आहे. घर अजून पण तसंच आहे, साफ करायचा वेळच मिळाला नाही, कारण माझं लग्न परवा होतं. काल एक दिवस आराम केला आणि आज परत दीदीचे सगळे फंक्शन्स चालू होतात. सो आता आम्ही खाली चाललो आहे आणि नंतरचा प्लॅन गाडीत सांगतो. रोहन आता गाडी चालवतोय. ट्रॅफिक आणि लोक मध्ये तडफडतात, त्याच्याने तो एवढा फ्रस्ट्रेट झालाय की त्याच्या आतमधला F1 रेसरची जी इच्छा आहे ती जागलेली आहे. V8 पॉवर नंतर तो सुझुकीच्या 4 सिलेंडरवरती आलाय, म्हणून तो जेवढी तेल काढू शकता गाडी तेवढं काढतोय. मारुती सुझुकीचे ट्रान्समिशन डिझाईन करणारं कोण बघत असेल या त्या कंपनीत काम करणार, प्लीज ह्या गाडीचा गिअरबॉक्स जरा चांगला ट्यून आणि गिअर रेशो परफेक्ट चूज करा. पहिल्यांदा इकडे आल्यावर मॅपच्या पेक्षा लवकर बसतो. मग तुला खूप खुशी होते ना आत ना. आता तुझं पल्स चेक केले तर 200 असेल ना. 60 असेल. डॅडीची मला तरी वाटतं 300 असेल. मी नॉर्मल आहे. डॅडी जे बोलतो ना रोलला हळू, डॅडी आता संत मोड मध्ये गेलेलं आहे वयोमानाने. हो, वयोमानाने. पण पूर्वी रोहन पेक्षा अजून असायचं की बाजूला बसल्याचं जीव मुठीत घेऊन बसावं लागायचं. माझ्या रक्तात आलं. पोचलोय मामा. दीदीची कॉकटेल पार्टी. अस्मिता झोपेतून उठलीस? चला. वेलकम टू राधिका अँड सिद्धार्थ कॉकटेल पार्टी. म्युझिक ऐकू येते आपल्याला. दीदी आणि सिद्धार्थ एकदम मस्त दिसतात. आता आम्ही माझ्या दीदीचं संगीत कंप्लीट करून निघालो आहोत पवईहून. आणि राहायला आम्ही चाललोय वेस्टर्न पवई. आज रात्री तिकडे राहणार आणि नेक्स्ट प्लॅन आहे उद्या सकाळी शिर्डीला जायचा. आणि मग आमचा असा प्लॅन आहे की शिर्डीला चाललोच आहे, तर वाईल कमिंग बॅक ऑन द वे नाशिकला थांबायचं, जरा मटन थाळी वगैरे खायची, मिसळ खायची आणि तिथे एक रात्र राहून परत यायचं. वेस्टर्न पवईला पोचलो आम्ही. आता चेक इन करू आणि एका मिनिटात तुम्हाला रूम्स पण दाखवू आम्ही. असं वाटतं इकडे बाकीचे लग्नाचे लोक आलेले आहेत. वैशाली बसलेली आहे इकडे आणि रोहन चेक इन करतोय. मी चेक इन केलेलं आहे आणि आता रूमचा अपग्रेड मिळालेला आहे. बघूया रूम कशी आहे. असं त्याने राहुल इकडे उभे आहेत. मस्त वाटतं ना हॉटेल आतापर्यंत तरी. बाहेर पण असं कार्विंग वगैरे केलं होतं, असं एस्थेटिकली मस्त आहे खूप. सकाळी लेक व्ह्यू कॅफेला ब्रेकफास्ट करायला जाऊया. म्युझियम सारखं वाटतं भिंती. फर्स्ट लग्नानंतरचं आमचं ॲज अ कपल आउटिंग आहे हे. आणि येस चावी लागेल. येस, ही चावी.
डॅडीकडे. काय नंबर? 3226 3228. कॉर्नर रूम आहे बघ. 3228 स्वीट असणार, कॉर्नर आहे म्हणून. काही म्हणतात US पेक्षा इंडियन 5 स्टार आणि याचे येस, एनी डे. सर्विस. लॉबी आणि त्यांचं ओव्हरऑल येस. रात्रीचं 1 वाजलं तरी त्यांनी एकदम फ्रेश आपल्याला सगळं सर्व्हिस दिली. तेच तू US मध्ये रात्री 1 वाजता जाशील तर कोण कुत्रं उभं करणार नाही. या 2 आपल्या रूम आहेत, त्याच्यातलं हे स्वीट आहे. सगळ्या रूमला 1-1 दरवाजा आहे, ह्याला 2 दरवाजे आहेत. तुम्हाला ही रूम दाखवतो. खतरनाक मोठी आहे ना. आल्या आल्या इकडे पावडर रूम आणि छोटंसं बाथरूम, पॅसेज, लिव्हिंग रूम, पाणी, कॉफी आणि एकदम हाय सीलिंग आहे. फर्निचर वगैरे सगळं एकदम मस्त प्रीमियम आहे. मला पण टी व्ही. मग इथे वॉक इन क्लॉजेट. ह्याची साईज बघा केवढी आहे. वॉक इन क्लॉजेटमध्ये मोठा मिरर. आणि आता जाऊया बेडरूममध्ये. बेडरूम पण मस्त आहे. किंग साईज बेड आहे. 2 रूम आहेत आमच्या. 1 स्वीट आहे आणि 1 डबल बेडवाली आहे. ते पण मोठा टी व्ही आहे. आणि हा लेक व्ह्यू आहे. आत्तापर्यंत मी उघडून बघितलं नाही. हे बाथरूम एकदम क्लीन आणि मस्त आहे. बाथटब, शॉवर. लेक व्ह्यू बोललेलं पण लेक दिसत नाही. मे बी सकाळी दिसेल. ओ वाव, इकडे दिसेल लेक. हा बघा, सकाळी मस्त दिसेल. आता नीट फोकस होत नाही. आता सेकंड रूममध्ये जातो आपण. इकडे पण बाथटब आहे, शॉवर आहे. ही जराशी छोटी आहे. इकडे लगेज ठेवायला आहे. इकडे वॉर्डरोब. एक्स्ट्रा बेडची गरज लागणार नाही. ह्याच्यावर मम्मी डॅडी झोपू शकतात, इकडे राहुल झोपू शकतो. आणि इंटरकनेक्टिंग रूम आहे. फक्त त्यांना फोन करून सांगावं लागेल. मग हा दरवाजा उघडला की 2 रूम कनेक्ट होऊ शकतात. तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं मंदिरला. आता बघ, टॉवेल वगैरे तिने घातला. हो, डोक्याच्या माणसाने बनवले ते. सायकल घेऊन गेला, मार खाल्ला पण ना टीवर मारतात पण नाही. बायको तोडते आणि नंतर टँक घेऊन आली. घर पोट लागतं त्यांचं आता. आणि म्हणा ते लास्ट फोर काढून कपडे बनवत शिवून म्हणा. त्याला मारून त्याच्यात चामडं घातलंय. मी गार्डन तेच करते. आई मासा जमली ना. आता आपला प्लॅन असा आहे की उद्या सकाळी उठायचं, ब्रेकफास्ट करायचा, त्याच्यानंतर निघायचं, शिर्डीला जायचं. शिर्डीला दर्शन केल्यानंतर जायचं नाशिकला, तिकडे खायचं काहीतरी मस्त. आणि मग नाशिकलाच राहायचं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी घरी. गुड मॉर्निंग. आता सकाळ झाली आहे आणि आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आहे खाली. राहुल पण मागे रेडी झाला आहे. अस्मिता रेडी होती, ती नंतर जॉईन होईल. आता आम्ही आलो लेक साईड कॅफेला. बघा पवई लेक दिसतो इकडनं मस्त. आणि इथे खाली आपला ब्रेकफास्ट आहे. सितार वाजवते, लाईव्ह म्युझिक. आणि ते एक जोकर आहे, टाइमपास करतोय लहान मुलांबरोबर. मॅडम आल्या. आलं ब्रेकफास्टला. अस्मिता पण रेडी झाली आहे. आणि आम्हाला वेगवेगळे टेबल्स मिळाले आहेत. 1-2 लोकांचं, 1-3 लोकांचं, म्हणून आम्ही वेगवेगळे बसलो आहे. मी घेतलं मेदूवडा, सांबार, चटणी. माझी 1 इडली अस्मिताच्या प्लेटमध्ये आणि स्ट्रॉबेरी योगर्ट घेतलं. हे माझं फर्स्ट राऊंड आहे. मम्मीने पण पराठा काहीतरी घेतलेलं दिसतंय. वडा. काय चालू आहे, ब्रेकफास्ट करतो आहे आम्ही. लहान मुलांना एंटरटेन करायला असे सुंदर व्ह्यू आहे इकडनं कॅफेमधनं.
पवई लेकचा रूम मध्ये पण मस्त व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो गेल्यावर. मी तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवतो रूम मधून. हे बघा, पवई लेक. आणि आय थिंक हे IIT पवई आहे, नसेल पण मला माहित नाही. काय म्हणतो तू? ये IIT पवई है क्या? पता नहीं मेरे को भी. खंडर जैसे लग रहा है, भी फरक भी सकता नहीं है. पड़ता है. आणि ही आपली पाईपलाईन आहे ज्याने सगळ्या मुंबईला पाणी येतं. पण पाणी आय डोंट थिंक पवई लेकचं, विहार लेकचं येतं. तो त्या साईडला दाखवतो. या साईडला विहार लेक आहे, तो बघा मागे. आता आम्ही निघालोय, पण मी कपडे माझ्या घरी विसरलोय, म्हणून आता आम्ही चाललोय कुठल्या तरी मॉलमध्ये कपडे घ्यायला आणि मग नंतर शिर्डी. आता आम्ही एका दुकानात थांबलोय कारण आम्हाला पाणी घ्यायचं आहे. मम्मी डॅडी काहीतरी दाबतात समोर. काय खाता तुम्ही? बर्मीज समोसा. बर्मीज समोसा नाही का? बर्माचा आहे तो. असं ते प्रशांत कॉर्नरचं काहीतरी आहे, नूडल्स आणि सगळं टाकलेलं असं. आणि मी खाते माई हलवा. आणि अस्मिता काय करते? बसली. मी आणि अस्मिता मस्त नवीन जोडप्यासारखे मी एन्जॉय करतोय. देवदर्शनाला चाललोय. अंजीर माईम हलवा कसं आहे? रोहनचा फेवरेट आहे माई मला. मॉन्जिन्स आहे ना आतमध्ये. तुला पाहिजे टेस्टी? काशू स्टिक्स रोहन ते लाटवतो. तुला पफ बेफ आवडतं नाही घरचं? गार्लिक चिकन पण आता नाही मिळत मला वाटतं. रोटी मिळाली म्हणून एक मुलगी खुश झालेली आहे. फ्रेश अँड ज्युसी. पोचायला बेल्ट टाईट झाला पाहिजे. डेअरी मिल्क वर खाली आहे पण कॉकलेट सुसू. ओरिजिनल आहे ना? काय भरोसा नाही. कॉकलेट सुसू म्हणजे तरी भलत्या देशातलं काहीतरी असेल. तर कोल्याला काहीतरी सॉलिड दुःख झालेलं आहे. मागेले आपलेच गद्दार पैलवान स्वप्न सुंदरी, म्हणजे मला असं वाटतं स्वप्न सुंदरी जी त्याची होती तिनेच त्याला गद्दारी केली आहे म्हणून तो पैलवान झालाय. आता समृद्धी महामार्ग आलेला आहे. थरथरत जायचं आपल्याला शिर्डीपर्यंत. इंडियाचा सगळ्यात थर्ड क्लास हायवे आहे. लागलेला लेवलच नाही रस्त्याला. लांब लचक आणि वाईट रस्ता नाही. बघा मी एका हातात फोन पकडला आणि केवढा हलतोय बघा. लेवल इम्पॉर्टंट आहे रस्त्याची. आयफोनचं नवीन ड्युअल कॅप्चर मी फक्त चांगली खाल्लेली आहे, मजा आलेली आहे. येस, शेजवान चटणी त्याच्यावर असते ना आणि थोडंसं नंतर एक चिकन चॉपर राईस. मजाच आहे. गाडीत एवढी कमी पॉवर घेते डॅडी, 6000 RPM वर चेंज करतोय. गाडी पुढच्या टाळू स्क्रॅच होणार आहे. इंडियन पॅकेजिंग खाच दिली आहे पण फाटत नाही. मला एक मिनिट. आता उघडेल आणि भस्कन सगळ्या चकल्या बाहेर पडतील बघा. वाव, स्ट्रेट चकली. कडाम काय खातेस ग? चांगली. पोचलं तर आम्ही इकडे समृद्धी महामार्गावर चहाचा स्टॉप आहे. राहुल, मिल्कशेक पाहिजे का तुला? आईस्क्रीम घेतलं, फ्रीज उघडा टाकला. मालकाचं पण लक्ष नाही. चला गरम वडा आणि चिल्ड पाव रेडी आपला. काय थंड पाव आहे बघ ना, फ्रीजमधनं काढल्यासारखा. चीड आली आहे मला या रस्त्यावर येताना. खड्ड्यामुळे जास्त आली आहे. नाही त्या खड्ड्यामुळे नाही, पण आधीचा रस्ता काय थडकलाच होता. घंट्याचा समृद्धी महामार्ग. स्मूथ नाही ना. फक्त दिसतो चांगला लांबून आणि ड्रोन शॉटमध्ये. हा, मधले पॅच चांगले आहेत पण 60% आत्तापर्यंत ठाण्यापासून या फूड मॉलपर्यंत 60% रस्ता बेकार वाटला मला. सगळ्यांना सजेशन आहे, जो इकडे येईल प्लीज वडापाव खाऊ नका, प्लीज चहा पिऊ नका, प्लीज आईस्क्रीम पण मागू नका आणि प्लीज येऊच नका इकडे. त्यापेक्षा खडबडीत तो जुना रस्ता परवडला.
चहा द्यायची सर्व्हिस बघा. शिर्डीत पोचलोय आम्ही. आरती ऐकू येते. काहीतरी होतंय. नाही तर मी पार्किंग शोधतोय. साई साई दुर्गा पार्किंग आहे ना समोरच. शिर्डीला कपडे चेंज केलेत. वाटेत मॉलमध्ये थांबून मी पटकन शर्ट घेतला होता कारण कपडे विसरलो होतो. पार्किंग एकदम देवळाच्या बाजूलाच मिळालं. आता आम्ही शिर्डीवरनं निघतोय. एकदम मस्त दर्शन झालं आमचं. थोडेसे मी स्नॅक्स खाल्लेत आणि आता डायरेक्ट नाशिकला जाणार आहे. 1 hour 42 minutesचा रस्ता आहे. मी ड्राईव्ह करतो, गाडी बाजूला बसला आहे आणि वाटेत कुठेतरी थाळीवाला रेस्टॉरंट दिसलं तर तिकडे थांबून खाणार. चला आता निघूया. मी फायनली जेवायला आलेलो, पण जशी आम्हाला थाळी पाहिजे होती तशा ठिकाणी नाही आलो. आम्ही प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. स्वस्तिक नावाच्या एका प्युअर व्हेज हॉटेलमध्ये मी आलो आहे आणि ह्याच्या बाजूला एक वहिनी साहेब नॉनव्हेज थाळी रेस्टॉरंट होतं. ते मॅपवर लावलं होतं पण ते एकदम परमिट रूम टाईपचं होतं म्हणून त्याच्याच पुढे स्वस्तिक दिसलं. चांगला व्हेज आहे. काय नाही, उद्या आपण नॉनव्हेज खाऊ नाशिकमध्ये. मस्त इथे थंडी आहे थोडीशी, US लेवलची नाही पण मस्त थंडी. हां. आणि इथे मागे शेकोटी पेटवली आहे. आता काहीतरी मागू मसाला पापड बिपड. आणि मी फुल गाववाला वाटतं. एवढी भूक लागली की नुसतं लोणचं आणि ठेचा खाते. आता कटाकट पाणी करून जेवण आल्यावर पोट भरलं माझं. खाल्लं मी ते पापड बरोबर खाल्लं. ठेचा खाल्ला, पापड. पनीर अंगारा आलेलं आहे आपलं. तोंडाला पाणी सुटलंय दोघींच्या. राहुलचं लक्ष नाही. नीरला बापदार आलेलं आहे. रोटे आलेले आहेत विदाउट बटर. जे 11:15 वाजलेत आणि आता मी नाशिकच्या कोर्टयार्ड हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. आता रूम बघू. अस्मिताला तिची ओढणी झेपत नाही आहे. रूम साधी आहे, मोठी आहे म्हणजे अपग्रेड मिळाला आहे. स्टुडिओ अपग्रेड बघ. अशी कॉर्नर आहे आणि इकडे चॉकलेटचा बंगला मिळालेला आहे आपल्याला. त्याच्यावर एक मोदक आहे आणि हे असं आहे. आत काहीतरी मूर्ती पण पाहिजे होती ना चॉकलेटची. आणि ते काजू किशमिश आणि आपल्या नोट आहे, फळ आहेत, ते कुकीज, फरसाण आणि काहीतरी एक चिकट केक दिसतोय आतमध्ये. असं वाटतं की आणि आता मी आंघोळ करायला जाणार आहे. तुम्ही सगळे बाहेर बसून मला बघा. आणि तू बाहेर नाही, अख्खं नाशिक बघणार, इकडे बघणार नाही. पण एवढं उंच आहे का इकडे? मेडकर कम्युनिटी सेंटर अँड लायब्ररी तर तुला पुस्तकं वाचता वाचताना बघते ना. येस. आणि इथे मेहनत केलेली आहे थोडी वेलकम लिहिण्यासाठी. कोर्टयार्डच्या मनाने बाथरूम चांगलं आहे एकदम. बाथरूम पण दिलेलं आहे कारण US कोर्टयार्ड बकवास असतं. इकडचं मस्त आहे. ते ऑफिस आहे. इकडे शॉवर आहे आणि बाटरची साईज पण मस्त डिसेंट आहे. आणि इकडे कट्टा दिलेला आहे. 2-4 मित्रांवर बसून गप्पा मारून मध्ये टेबल म्हणून चहा प्यायचा असेल. चला तर दुसरी रूम बघूया. आणि दुसरी रूम आहे, ही अपग्रेड नाही आहे. डॅडी आलेला आहे, कॉफी चालू झालेला आहे. आणि पाय नसलेल्या माणसासाठी ही खुर्ची. आणि हे बघा एक डरावना पेंटिंग इकडे आहे जिकडे एक लाल माणूस आतमध्ये गांधीजी सारखा दिसणार आहे. हां. आणि दोन्ही इंटरकनेक्टिंग रूम आहे. चल मी तिकडनं उघडतो, आपण हात मिळूया. हॅलो. चला गुड नाईट. आता चाललोय झोपायला. मम्मी गुड नाईट. उद्या ब्रेकफास्टला भेटू. ब्रेकफास्ट किती वाजेपर्यंत आहे? 6:30 to 10:30. नाही आरामात उठूया. आजच्या सारखं 10 वगैरे 10 नको, 9:30ला जाऊया. खाली पोहोचवूया असं हिशोब ठेवा. गुड मॉर्निंग. आता आम्ही रेडी झालोय. अस्मिता रेडी होतोय आणि आम्ही पहिले खाली जातोय ब्रेकफास्ट करायला आणि अस्मिता नंतर जॉईन होईल. आणि बघ सकाळी नाशिकचा व्ह्यू आणि ऑटोमॅटिक ब्लाइंड बटन आपल्याला खाली वर होतात. आणि मम्मी डॅडी खाली गेले. हो. चल मग आपण जाऊ. सगळ्यांनी घेतले मी नाशिकची मिसळ, वडापाव, जिलेबी आणि पाव आणि ज्यूस पीस घेतलं. अजून पण भरपूर आहे. मी प्लेटमध्ये जेवढं फिट होतं तेवढं आत्ता घेतलं. 2nd-3rd राऊंडला पण जाणार होतं. खाऊन मम्मी दमली आहे. राहुलने पण फिनिश केलं आहे. अस्मिता पण आली आहे. मी मिसळचा राऊंड 2 घेतलेला आहे.
मला केलॉग्स चॉकोज खूप आवडतात. कधी मी हे कॉर्नफ्लेक्स किंवा चॉकोज घेतले ब्रेकफास्टमध्ये डॅडी मला खूप ओरडायचा. अरे मित्र हे क्लिअर कर. आणि आपला चहा पण आला आहे. आता मी निघतोय. नाशिकचे थोडे रस्ते मला बरे वाटतात मुंबईपेक्षा. आता आम्ही सगळे निघतोय नाशिकहून मुंबईला जायला. मुंबईला जाऊन काय प्लॅन आहे आपला? परत नाशिकला मुंबईला जाऊन खूप प्लॅन आहे मला आणि अस्मिता पार्लर माझी अपॉइंटमेंट आणि मी झोपणार आहे 7:30ची. आणि मी फॅमिली मॅन बघणार आहे आज. एकत्र बघूया ना. ही जुनी नख नवी करणार आहे. ओके. नाशिक मला आवडलंय. तुम्हाला पण आवडलं ना? येस येस. इकडे सबस्क्रायबर्ससाठी एक प्रश्न आहे. जर तुम्हाला माहिती असेल इकडे फ्लॅट घेण्यासाठी चांगला एरिया कुठला आहे? कारण मी तर सेकंड टाईम येत असेल इकडे, मला काय माहीत नाही आहे. पण जर कोणाला आयडिया असेल की इन्व्हेस्टमेंटसाठी फ्लॅट घ्यायचा असेल तर कुठली चांगली एरिया आहे तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा, ज्यांना जेन्युइनली माहिती असेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. नेहमीप्रमाणे आउटरो शॉट गेला विसरलो आहे म्हणून व्हॉइस ओव्हर करतो आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.